फुटबॉलचा देव समजल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या ऐतिहासिक गोट मुंबई इव्हेंटसाठी रुबिक्स ग्रुप प्रायोजक बनलाय। या निमित्तानं रुबिक्स ग्रुपनं मुंबईच्या बांधकाम व्यवसायामध्ये जोरदार आगमन केलंय। मुंबईत आलिशान आणि सर्वोत्तम घरासाठीचा समर्थ पर्याय म्हणून आता रुबिक्स ग्रुप ओळखला जाईल। या रुबिक्स ग्रुपचे बोधचिन्ह लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमस्थळी 400 युवा फुटबॉलपटूंनी गोट इंडिया टूरच्या अनुषंगानं प्रसिद्ध केलं। Sunrise is warm in the fields. A borrows a dream revealed. Footsteps pounding, hearts in sync. One world, one game. No need to think. The rhythm we find, drums echo, leaving down behind. Let's go like birds in flight. One world, one game, united tonight. The rhythm we find, drums echo, leaving down behind. Let's go like birds in flight. One world, one game, united. Sunrise is warm in the fields. दरम्यान रुबिक्स ग्रुपचं बोधचिन्ह 400 फुटबॉलपटूंनी प्रसिद्ध केलं। रुबिक्स ग्रुपचं बोधचिन्ह मेस्सीसोबत झळकलंय। मुंबईतल्या सी लिंकवर रुबिक्स ग्रुपच्या बोधचिन्हाचं आकर्षण ठरतंय। 400 फुटबॉलपटूंनी रुबिक्स ग्रुपचं हे बोधचिन्ह प्रसिद्ध केलं। या निमित्तानं जय पवार हे प्रतिनिधी म्हणून जोडले गेलेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर अर्जेंटिनाचे कर्णधार लिओनेल मेसी हे भारत दौऱ्यावरती आहेत आणि याचा उत्साह आपण जर पाहिलं तर तरुणांमध्ये किंवा मुंबईकरांमध्ये मोठ्या उत्साहाने पाहायला मिळतो आणि याच पद्धतीने आता आपण जर पाहिलं तर लिओनेल मेसीच्या स्वागतासाठी सुद्धा मुंबईकर सज्ज झाला आहे। आणि लिओनेल मेसी यांच्या स्वागतासाठी खरं तर मुंबईतील वरळी आणि बांद्रेला जोडणारा हा सागरी सेतू, या सागरी सेतूवरती खरं तर मेसीचा फोटो LED वरती लावण्यात आला आहे। आपण पाहू शकता, मी त्याच ठिकाणी आहे। आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण भाग वरळी ते वांद्रेला जोडणारा सागरी सेतू आहे आणि याच सागरी सेतूवरती खरं तर रुबिक्स ग्रुपच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर लिओनेल मेसी गोट यांचा एक फोटो LEDच्या माध्यमातून लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर फुटबॉलचा देव समजल्या जाणाऱ्या लिओनेल मेसीच्या ऐतिहासिक गोट मुंबई इव्हेंटसाठी आता रुबिक ग्रुपसुद्धा प्रयोजक बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या निमित्तानेच खरं तर मुंबईतील वरळी त्या वांद्रे या सिलिंगवरती खरं तर एक विद्युत रोषणाई या ठिकाणी रुबिक्सच्या माध्यमातून केल्याची पाहायला मिळते। मुंबईतील आलिशान आणि सर्वोत्तम घरांसाठीचा समर्थन पर्याय म्हणून आता रुबिक्स ग्रुप ओळखला जाणार आणि यानंतर आपण जर पाहिलं तर यांची सुरुवात सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं। मुंबईत या ठिकाणी मेसीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी असे बॅनर्स ज्या ते लावण्यात आले। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर रुबिक्स ग्रुपचे बोधचिन्ह लिओनेल मेसीच्या कार्यक्रमस्थळी 400 युवक फुटबॉलपटूंच्या उपस्थितीमध्ये खरं तर याचं प्रसिद्धी करण्यात आली आणि यानंतर आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये आता लिओनेल मेसी येण्याची उत्सुकता खरं तर मुंबईकर असेल किंवा युवा पिढीला लागली आणि याच अनुषंगाने रुबिक्स ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा आता मुंबईमध्ये ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर असेल किंवा विद्युत रोषणाईद्वारे लिओनेल मेसीचं स्वागत केल्याचं चित्रीकरण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वरळी ते वांद्रे सिलिंग असेल किंवा मग मरीन ड्राईव्ह परिसरात सुद्धा पाहिलं तर बँड्रा परिसर किंवा अंधेरी परिसर, मुंबईतल्या ठिकठिकाणी खरं तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिओनेल मेसीचा चाहता वर्ग आहे, युवा पिढी चाहते आहे, तर याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर रुबिक्स ग्रुपच्या माध्यमातून ठिकठिकाणी लिओनेल मेसी यांच्या स्वागताचे बॅनर्स लागलेले पाहायला मिळतात।